आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी काही विद्यार्थी आपल्या पाळत फिरतात। या ठिकाणी गेल्या 35 वर्षापासून पायी दिंडी सोहळा या ठिकाणी सादर होतात। मासर मानकर सर, आषाढी एकादशी निमित्त तुम्ही जे वारी करता त्याविषयी थोडक्यात माहिती सांगते। की दिंडी काढली जाते, गेली 25 ते 30 वर्षापासून ही परंपरा निघते। 400 ते 500 विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी होतात। ढोल ताशांचा हा पथक आहे। या आषाढी एकादशीनिमित्त बेळगावमधून जे विद्यार्थी आले त्यांचे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत व हा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडत आहे त्याबद्दल हार्दिक स्वागत। व उच्च माध्यमिक विद्यालय हेरगाव सेमी इंग्लिश मीडियम स्कूल आहे, त्यांच्या माध्यमातून आज आपल्या मारुंदी गावामध्ये विठोबाच्या पालखीच्या वारीच्या दिंडीचं नियोजन व घोड्याचं रिंगणाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपल्या मारुंदी गावचे ग्रामस्थ उपस्थित राहिल्याबद्दल संचेती शाळा व श्रीराम प्रतिष्ठान आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करत आहे। या ठिकाणी मारुंदी गावचे सरपंच संजयजी गुजरे पाटील, त्याचबरोबर सरपंच आकाशजी गुजरे पाटील, त्याचबरोबर श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांत गुजरे पाटील, आमचे परममित्र आणि वेळोवेळी मदत करणारे आमचे अप्पा संतोष अप्पा गुजरे पाटील, त्याचबरोबर श्रीराम प्रतिष्ठानचे खजिनदार अविनाश तुपे, राहुल काटर, दीपक तानपुरे, सत्यसन माने साहेब, या सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले आहेत। त्यांचा पुन्हा एकदा मी आभार मानतो व आपल्या पालखीच्या नारळ फोडून या ठिकाणी आपल्या दिंडीची सुरुवात मान्यवरांनी करावी। अशी घ्यायची पालखी इकडे घ्यायची, थोडं पुढे या। या ठिकाणी नारळ वाहून आपल्या येणार